नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गट ड म्हणजेच अग्निशामक विमोचक फायरमन रेस्क्यूअर या पदासाठी एक 150 जागांसाठी ही भरती निघालेली आहे मित्रांनो. सोबतच मित्रांनो शैक्षणिक पात्रता, वय, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता याविषयी संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक 150 जागांसाठी भरती निघालेली आहे. त्या भरतीविषयी एक संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे पाहू शकता तुम्ही की पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्यूअर या गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने नामनिर्देशनाने भरण्याकरिता आचारसंहितेपूर्वी दिनांक 16/3/2024 रोजीच्या दैनिक सकाळ, दैनिक लोकमत व दैनिक पुढारी या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षणनिहाय पदसंख्या, अर्हता व इतर अटी शर्ती नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. सदर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र अर्हताधारक उमेदवारांकडून विहित मुदतीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तर मित्रांनो, काय आहे आणि ऑनलाईन अर्ज वगैरे भरण्यासाठी काय आहे ते वेळापत्रकाविषयी माहिती पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर इथं तुम्ही मित्रांनो पाहू शकता की ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज भरायचे आहे त्याचे वेळापत्रक आहे. तपशील आणि दिनांक तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो. तपशीलमध्ये क्रमांक 1मध्ये पाहू शकता की ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक जो आहे तो मित्रांनो 26/4/2024. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 17/5/2024 वेळ सायंकाळी 6 पर्यंत. तसेच मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत जी आहे ती 17/5/2024 वेळ सायंकाळी 6 पर्यंत. तसेच मित्रांनो, ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक जो आहे परीक्षेच्या 7 दिवसाआधी. तसेच ऑनलाईन परीक्षेचा दिनांक व ठिकाण जे आहे ते या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध राहील. तर याच्यामध्ये www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याचं हे जे काही वेळापत्रक आहे त्याविषयी तुम्ही माहिती पाहिलेली आहे. तसेच वरीलप्रमाणे वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे www.pcmc. या संकेतस्थळावरती जाहीर करण्यात येईल. तसेच पुढे पाहू शकता तुम्ही की यामध्ये मित्रांनो पदसंख्या आणि पदाचे नाव याविषयी पण एक थोडक्यात अशी माहिती पाहू शकता की सदर भरतीमध्ये सरळ सेवेची रिक्त असलेली आवश्यक पदे भरण्यात येणार असल्याने जाहिरातीत नमूद करण्यात आलेली आरक्षित पदे निव्वळ अनुशेषानुसार दर्शवण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक 6 जुलै 2021चे शासन निर्णयाचे धर्तीवर सरळ सेवा भरतीसाठी आरक्षणाचा तपशील तसेच महानगरपालिका पद भरतीसाठी पुढील प्रमाणे राहील. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निर्धारित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती अशा पद्धतीचे तुम्ही हे कॅटेगरी पाहू शकता मित्रांनो. आणि यामध्ये मित्रांनो सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाच्या आरक्षणाबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका क्रमांक 30/2024 दाखल झालेली आहे. या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाचे अधीन राहून त्याप्रमाणे आरक्षणात बदल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच मित्रांनो, इथं पाहू शकता की कॅटेगरी वाईज याच्यामध्ये पदांची संख्या आणि कॅटेगरी वाईज पदसंख्या आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कॅटेगरी वाईज SC, ST, VJ, NT या ज्या काही कॅटेगरी आहेत त्याच्या इथे पदसंख्येच्या ज्या जागा आहेत त्या इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो की सर्वसाधारण आरक्षण, महिला, 30%, माजी सैनिक अशा प्रकारे इथे तुम्ही या जाहिरातीमध्ये पाहू शकता की कोणकोणत्या कॅटेगरी वाईज इथं जागा आहेत आणि किती जागा भरावयाच्या आहेत या पण पाहू शकता तुम्ही. आणि सोबतच मित्रांनो
भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असतील किंवा होमगार्ड भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ असे काही उमेदवार असतील तर त्यांच्यासाठीही पाहू शकता की अशी सामाजिक आरक्षणच्या रखान्यामध्ये तुम्ही हे संपूर्ण माहिती पाहू शकता. तसेच सोबत पुढं इथे आल्याच्या नंतर मित्रांनो जे काही वेतन श्रेणी आहे त्या वेतन श्रेणीविषयी तुम्ही इथे माहिती पाहू शकता. त्याच्यामध्ये जे काही पदाचे नाव आहे ते पदाचे नाव, त्याच्यानंतर नेमणुकीकरिता अर्हता नेमणुकीची पद्धत म्हणजेच यामध्ये मित्रांनो शैक्षणिक जे पात्रता आहे त्याविषयी इथं माहिती आहे मित्रांनो की यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवार. तसेच राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. MCCIT परीक्षा उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. शारीरिक पात्रता जी दिलेली आहे मित्रांनो ती पण पाहू शकता की 165 सेंटीमीटर, छाती साधारण 81 सेंटीमीटर, फुगवून 5 सेंटीमीटर जास्त, वजन 50 किलोग्रॅम, दृष्टी चांगली. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 30पेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवारांसाठी वर्ष 33पेक्षा अधिक नसावे किंवा संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम लागू होतील. तर अशा प्रकारे पदाचे नाव आणि तुम्ही शैक्षणिक पात्रता इथे पाहू शकता मित्रांनो याच्यामध्ये. तसं पुढे आल्याच्या नंतर मित्रांनो आपली शैक्षणिक जी अर्हता म्हणजे शारीरिक जी अर्हता आहे त्याच्याविषयीही तुम्ही इथं माहिती पाहू शकता. यामध्ये मित्रांनो पुरुषांचं जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमक विमोचक फायरमन रेस्क्यूअर या पदाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराकडे उपरोक्त शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे. तर पुरुषांसाठी जे आहे ते उंची 165 सेंटीमीटर, तर महिलांसाठी 162 सेंटीमीटर, वजन 50 ग्रॅम पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 50 किलोग्रॅम. तसेच मित्रांनो शारीरिक अर्हता पण तुम्ही इथं पाहिलेली आहे मित्रांनो. तसेच थोडंसं खाली आल्याच्या नंतर मित्रांनो इथे पण तुम्ही पाहू शकता की शारीरिक चाचणीची जी क्षमता आहे मैदानी चाचणी त्याच्याविषयी पण माहिती पाहू शकता. यामध्ये मित्रांनो पुरुष गटासाठी जे आहे ते 1600 मीटर धावणे, महिलांसाठी जे आहे ते 800 मीटर धावणे, अशा पद्धतीने तुम्ही हे शारीरिक जी चाचणी आहे तीही त्याच्याविषयी माहिती पाहू शकता. लांब उडी, उंच उडी, पुलअप्स अशा पद्धतीनं जे काही शारीरिक चाचणी आहे त्याविषयी माहिती पाहू शकता मित्रांनो. तसेच थोडं पुढे आल्याच्या नंतर मित्रांनो वयोमर्यादा दिलेली आहे मित्रांनो इथे. त्या वयोमर्यादेमध्ये पाहू शकता की किमान खुला मागासवर्गीय अनाथ 18, कमालमध्ये खुला आणि मागासवर्गीय 30, अनाथ 30, खुला, अशा प्रकारे वयाची जी काय मर्यादा आहे त्याच्याविषयीही माहिती इथे पाहू शकता मित्रांनो. तसेच थोडंसं खाली आल्याच्या नंतरही याच्यामध्ये जर का खेळाडू वगैरे असतील तर त्यांचे 43 वय राहील. तसेच याच्या अशा प्रकारे तुम्ही हे अर्हता पाहू शकता. त्याच्यानंतर परीक्षा शुल्काविषयी तुम्ही इथं माहिती पाहू शकता मित्रांनो. परीक्षा शुल्क जे आहे त्याविषयी माहिती पाहू शकता की मागास प्रवर्गातील उमेदवारांना ₹900 व मागास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000 याप्रमाणे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल. तसेच परीक्षा शुल्क न परतावा नॉन रिफंडेबल असणार आहे. तसेच माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहील. तर अशा पद्धतीने परीक्षा शुल्काविषयी तुम्ही हे माहिती पाहू शकता. तसेच मित्रांनो पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या, तर याविषयी तुम्ही थोडक्यात अशी माहिती पाहू शकता की निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात क्षेत्रीय कार्यालयामध्ये आवश्यकतेनुसार करण्यात येईल. उमेदवारांनी नेमून दिलेले कामकाज व संबंधित अन्य कामकाज करणे बंधनकारक राहील. तसेच मित्रांनो थोडंसं खाली आल्याच्या नंतर पाहू शकता की ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पद्धतीही तिथं दिलेल्या आहेत. तर कशाप्रकारे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे याविषयी इथं माहिती आहे संपूर्ण मित्रांनो की ऑनलाईन अर्ज सादर करण्याची ही जी पद्धत आहे याविषयी तुम्ही इथं माहिती पाहू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो असंच खाली गेल्याच्या नंतर मित्रांनो ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची ही पद्धत इथं दिलेली आहे मित्रांनो. त्याच्याविषयी माहिती पाहू शकता की ऑनलाईन अर्ज हा परीक्षा शुल्क भरण्याच्या सुविधेसह पेमेंट गेटवे एकत्रित करून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची ही पद्धत इथं दिलेली आहे. तसेच मित्रांनो फोटो व स्वाक्षरीबद्दलही काही सूचना आहेत, त्या सूचनाही इथं दिलेल्या आहेत मित्रांनो. पाहू शकता तुम्ही इथं मित्रांनो फोटो व स्वाक्षरीबद्दलही पाहू शकता तुम्ही इथे. त्याच्यानंतर अर्ज भरणे व सादर करण्याबाबत सूचना. तर अशा प्रकारे मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी काय अग्निशमक दलाची भरती आहे मित्रांनो, तर या भरतीविषयी संपूर्ण अशी माहिती आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहात मित्रांनो की यामध्ये शैक्षणिक अर्हता, वय,
तसेच मित्रांनो महिलांसाठी शारीरिक चाचणीचं काय आहे, पुरुषांसाठी काय आहे, तर याच्याविषयी संपूर्ण माहिती हे अशा प्रकारे तुम्ही ह्या PDF मध्ये पाहू शकता मित्रांनो. तसेच मित्रांनो ऑनलाईन जी काही अर्ज भरण्याची पद्धत आहे त्याच्याविषयीही तुम्ही असं संपूर्ण माहिती पाहू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो इतर सर्वसाधारण अटी शर्ती याविषयी तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी काही भरती प्रक्रिया आहे याविषयी आपण संपूर्ण अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो, की यामध्ये मित्रांनो अग्निशमन विजारोहित म्हणजे अग्निशमन दलाची जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे पिंपरी चिंचवडच्या अधिकृत संकेतस्थळावरती मित्रांनो. तर त्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ही PDF पूर्ण डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी काही ही भरती आहे मित्रांनो अग्निशमन दलाची, तर याविषयी संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो संपूर्ण ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.